सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। आज मी इथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर याच्यासाठी म्हणून आले होते आणि आपल्याला कल्पना आहेच की सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आणि कैलासवासी अच्युतानंद पवार यांची जयंती या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांच्यामध्ये विधानसभा निहाय शिबिरांचं आयोजन करण्यात आले आहे। याच्यापूर्वी एक GR सरकारने तयार केला होता ज्याच्यामध्ये जवळजवळ 35 प्रकारची कामं जी महसूल विभागाकडे प्रलंबित आहेत, कागदपत्र सामान्य जनतेसाठी जी लागतात ती जमा करून लोकांचं काम सुकर व्हावं या दृष्टिकोनातून एक GR 18 फेब्रुवारी 2026ला काढला होता आणि त्याच्यानंतरच मे महिन्यामध्ये त्याच्यात सुधारणा करून त्यांनी आमच्या काही मान्यवर आमदारांवरती विधान परिषदेचा वेगवेगळ्या जिल्ह्यांचे या महसूल विभागाचा हा जो छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानाचा कार्यक्रम आहे त्याचा समन्वय करण्यासाठी समन्वयक म्हणून माझ्यावरती सातारा जिल्ह्याची जबाबदारी टाकलेली आहे आणि त्यानुसार इथे जे कार्यक्रम कराड, पाटण, वाई प्रत्येक तालुक्यात जे होणार आहे त्याची तयारी काय चालली या संदर्भामध्ये मी स्वतः एक ऑनलाईन बैठकी घेतली की ज्याच्यामध्ये सगळे तहसीलदार, स्वतः जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, सर्व डिपार्टमेंटचे अधिकारी असे सगळे उपस्थित होते आणि ती माझी ऑनलाईन बैठक जी आहे ती 23 तारखेला मी स्वतः घेतली आणि त्या बैठकीमध्ये काही मी सूचना दिल्या होत्या की ज्या या GRमध्ये नाही आहे परंतु ह्या GRमध्ये मुद्दे जे उपस्थित केलेले आहेत त्या योजना राबवण्यासाठी उपयोगी होऊ शकतील असे काही मुद्देसुद्धा त्याच्यामध्ये मी सुचवलेले होते आणि ते सगळे संतोष पाटील जिल्हाधिकारी यांनी त्याचा अंतर्भाव करून आज इथे साताऱ्यामध्ये शिबिर घेतलेले आहे। त्याचप्रमाणे कराडमध्ये शिबिराला मी येणार आहे आणि बाकीच्या ठिकाणी जिथे जिथे शक्य असतील त्या ठिकाणी हे शिबिरं चांगल्या पद्धतीने पार पाडणं आणि त्यात जे लोकांची अपेक्षा झाल्या त्या आता 25,000 मतदारक होते तर त्या पाणंद रस्त्यांच्या संदर्भात होणार त्याचा उपयोग आहे शेतकऱ्यांना पण ते पाणंद रस्त्यांचा काय GRमध्ये कुठे काही तांत्रिक त्रुटी राहिल्या की ज्या दुरुस्त करून शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होऊ शकेल या संदर्भामध्ये मुद्दे चर्चा झाली। दुसरं बचत गट जे आहेत त्याचं नवीनच योजना महसूल विभागाने जाहीर केलेली आहे की ज्यांना शेती करायची इच्छा आहे अशा बचत गटांना जमिनी देण्याच्या संदर्भात सुद्धा ₹1 नाममात्र दराने देण्याचा निर्णय झालेला आहे। त्याच्यासाठी प्रस्ताव मागितले जाणार आहे आणि त्याबद्दलची सुद्धा माहिती मी स्वतः दिली आणि आज शिवसेना पक्षाचे आमचे पदाधिकारी श्री चंद्रकांत जाधव तसेच जगतापताई बाकीचे इथले सगळे जिल्हा प्रमुख पदाधिकारी भोसले आणि सुनीता मोरे सगळ्यांचे बरेचशी पक्षाची पण चर्चा झाली पदाधिकाऱ्यांची। आमचे पालकमंत्री शंभूराज देसाई स्वतः अनेक मुद्द्यांच्यावरती सातत्याने इथे पक्ष वाढीच्यासाठी प्रयत्न करतच असतात। त्याचबरोबर इथल्या पदाधिकाऱ्यांचे परिवहन मंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, गृहराज्यमंत्री आहेत योगेश कदम या सगळ्यांशी सातत्याने समन्वय चाललेलाच असतो पण तरीही माननीय स्वतः श्रीकांत शिंदे आणि एकनाथजी शिंदे यांचं या जिल्ह्यावरती विशेष लक्ष आहे। सातत्यानेच दऱ्यामध्ये त्यांचा वावर असतो आणि इथल्याही पदाधिकाऱ्यांशी ते चर्चेमध्ये असतात। अशा वेळेला अधिकाधिक कार्यक्रम आपल्याला कासे महिलांपर्यंत पोहोचवता येतील आणि विकासाच्या कामामध्ये लोकांना सहभागी करून देता येईल। या शेतकरी कर्जमाफीचं आजच घोषणा होऊन काही लाभधारकांची संख्या जाहीर केलेली आहे ती पुरेशी नाही आहे, अजून त्याच्यात वाढवणं अपेक्षित आहे। त्यामुळे पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली, कार्यक्रमाची चर्चा झाली आणि पुढील काळामध्ये इथे होणाऱ्या महसूल विभागाच्या शिबिरांमध्ये माझा सहभाग हा असणार आहे। तर आता तुम्हाला बरेच प्रश्न विचारायचे त्याची मला कल्पना आहे पण पूर्वी मी इथे आले सांगायचे की मी उपसभापती आहे म्हणून मी राजकीय प्रश्नाला उत्तर देणार नाही। आता मी उपसभापती नाही आहे त्यामुळे मी राजकीय प्रश्नाची उत्तर तुम्हाला देऊ शकते अशी एक आनंदाची बातमी तुम्हाला सांगते। पण जे प्रश्न माननीय शिंदेसाहेबांच्या अखत्यारीत असतील त्याच्यावरती मी बोलणार नाही। नॅशनल लेवलचे प्रश्न बाकीच्या अन्य प्रश्नांच्यावरती आपण मला विचारा त्याच्यावरती बोलून मी स्वतः विद्यार्थी आंदोलनातली एक कार्यकर्ता आहे आणि विद्यार्थी चळवळीतून चाललेली आहे। दर 10 ते 12 वर्षांनी एक पिढी बदलत असते आणि त्या बदललेल्या पिढीच्या आशा आकांक्षा वेगळ्या असतात। जी मुलं 2014ला साधारण 8 ते 9 वर्षाची होती
त्यांना कळायला लागल्यापासून 10 वर्ष सन्माननीय मोदी साहेब, अमितजी शहा, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि आमचा असंच कारभार पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्याच्यामध्ये जर का त्यांना दिसलं की काही प्रमाणामध्ये सुधारणा झाली पाहिजे, ती आवश्यकच आहे. आणि स्वतः मोदी साहेबांनी सांगितलेले की सगळ्यात जास्त युवक महत्त्वाचा आहे आणि या दृष्टिकोनातून पद महत्त्वाचं नाही, जनतेचं हित, युवकांच्या आशा आकांक्षा महत्त्वाच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आलेला आहे. पण मी आपल्याला नम्रतेने सांगू इच्छिते की राज्यामध्ये सुद्धा अनेक वेळेला विधिमंडळामध्ये एखादा प्रश्न मोठा झाल्यावर मंत्र्यांचे राजीनामे काही काळाने येत नाही. त्यामुळे मंत्र्यांचे राजीनामे कुठल्याही लोकशाहीमध्ये हे संवेदनशील सरकारचा द्योतक असतो. मी आपल्याला दुसरी आठवण करून देते की ज्या वेळेला 95 ते 2000 युतीचं राज्य होतं त्यावेळेचं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनातल्या मागणीनुसार 3 मंत्र्यांचे राजीनामे तेव्हाही घेतले होते. त्याच्यामुळे याचा अर्थ असा होत नाही की सगळेच सरकारचे निर्णय चुकीचे असतात. जनतेच्या सगळ्या मागण्यांची अपेक्षांच्या मध्ये निपक्षपातीपणे चौकशी व्हावी या दृष्टिकोनातून त्या व्यक्तींना बाजूला केलेलं असतं. म्हणजे कायमचे ते राजकारणातून ते दूर गेलेले नसतात. मुख्य प्रश्न यंत्रणा सुधारण्याचा आहे आणि मला स्वतःला असं जाणवतं आणि मी तेव्हाही बाईट दिलेली आहे की यंत्रणेमध्ये जे कच्चे दुवे आहेत, ज्या ठिकाणून हे पेपर बाजूला जातात त्या संदर्भामध्ये मात्र अजून दुरुस्ती गरजेची. आता मुख्य सूत्रधाराला आज अटक झालेली आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली आहे. त्यामुळे कुठल्या व्यक्तीला टार्गेट करण्यापेक्षा व्यवस्था सुधारण्यावरती भर असावा. पण काही वेळेला एखादी व्यक्ती एखाद्या आंदोलनातलं प्रतीक होते आणि त्यानुसार त्यांच्याबद्दलची जी मागणी आहे त्याच्यावरती संवेदनशील पद्धतीने विचार करून माननीय मोदी साहेबांनी आणि राष्ट्रपती मॅडमनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे. आणि आजही महाराष्ट्र असेल, केंद्र सरकार असेल, अधिकाधिक चांगली परीक्षा व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न असणार. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव चर्चेत होतं शिक्षा मंत्रिपदाचे, मात्र ते झालं नाही. तुम्ही दऱ्याला आणि साताऱ्याला इथे जवळच आहे त्यामुळे तुम्हाला काय ती माहिती असू शकते. मी एक सामान्य शिवसैनिक आहे आणि श्रीकांत शिंदे मंत्री झाले तर आम्हाला आनंदच होईल. पण याच्याऐवजी त्याच्याऐवजी असं नाही, त्यांचं जे स्वतःचं स्थान आणि कार्य आहे त्यानुसार माननीय एकनाथजी शिंदे यांना योग्य वाटेल त्या व्यक्तीचं नाव ते देतील आणि तसं त्यांना संधी मिळेल. सौर ऊर्जेबद्दल स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय संवेदनशील आहे. सभागृहामध्ये पहिल्याच आठवड्यात जो प्रश्न आला होता सौर ऊर्जाच्या संदर्भामध्ये काय वेगवेगळ्या कंपन्या सर्व्हिस देतात, त्या कंपन्या सगळ्या वेबसाईटवरती मान्यताप्राप्त असतात. मग मान्यताप्राप्त एजन्सीकडून ज्यांनी सौर ऊर्जा घेतलेली आहे आणि ज्याच्या शेतकरी विभागणी केलेली असेल तर त्याबद्दलचे निकष कशा पद्धतीने शिथिल करता येतील हे बघण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन. अशा शेतकऱ्यांचे काही अर्ज आमच्या जिल्हा प्रमुखांकडे आले तर स्पेसिफिक उदाहरण घेऊन त्याच्यात आपण लक्ष घालू शकतो. काही ज्या लोकांचे निकष बदलायचाच विषय आहे. त्यामुळे निकष बदलण्याच्यासाठीच किती अशी उदाहरणं आहेत, असा डाटाबेस आला की आपल्याला ते निकष बदलायची शिफारस करता येईल. मॅडम, महिला अत्याचार महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात होतात, त्याबद्दल आपली काय भूमिका? मुळात आमची भूमिका जी आहे ती काम करायची आहे. आणि काही लोकांची महाराष्ट्रात भूमिका ही आहे की आम्ही काय काम करतो ते रोज तपासत असतं त्याच्यामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक महिला कार्यकर्ता, मग ती पदाधिकारी असो किंवा नसो, निवडून आलेली असो का नसो, कुठल्याही राजकीय पक्षाची असो, त्या महिलांनी दर आठवड्यामध्ये कमीत कमी 5 महिलांना तरी स्वतः मदत करावी. आज जेवढी मीडियामध्ये चर्चा होते त्यामानाने प्रत्यक्ष महिलांना मदत करणाऱ्या संस्था, प्रत्यक्ष महिलांपर्यंत पोचणारे शासकीय कार्यक्रम हे अपुरे आहेत असं मला वाटतं. कारण दोषसिद्धीचं प्रमाण जे आहे ते फार कमी आहे महाराष्ट्रामध्ये. बऱ्याच वेळेला साक्षीदार संरक्षण कायदा आपला अपयशी ठरतो. साक्षीदारांवरती दबाव आल्यामुळे पुरावा समोर येत नाही आणि आरोपी सुटतात आणि त्यामुळे जेवढ्या गुन्हे घडत आहेत त्या गुन्ह्यापैकी 100% जर का शिक्षा झाली तर आपोआप जरब बसेल आणि गुन्हेगाराला भीती वाटेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं केवळ गुन्ह्यांची संख्या वाढली आहे याच्याबरोबरच गुन्हे सिद्ध होऊन आरोपीला शिक्षा झाली. जशी नसरापूरच्या केसमध्ये स्वतः फडणवीस साहेबांनी, स्वतः शिंदे साहेबांनी, सुनेत्रा पवारांनी, मी स्वतः अनेक कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तशा प्रकारनी जर का समाज जर का महिला पीडितांच्या बाजूने उभे राहिला तर नक्की याच्यामध्ये फरक होईल असं मला जोडून एक प्रश्न आहे की आता मंत्रालयामध्ये ज्या नेट कोटी पेपरचं आंदोलन झालं त्यावरती महिला ज्या होत्या, विद्यार्थी होत्या, त्यांच्यावरती पोलिसांनी
अशिलपणाने लाठीचार्ज केला होता, त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार काय बोलून? आता याच्याबद्दल मी तरी वाचलं त्यानुसार याबद्दलच तर चर्चा चाललेली आहे. CJPचे प्रतिनिधी आणखी सरकार आत्तापर्यंतचं आमचं निरीक्षण आहे की बऱ्याचशा वेळेला गुन्हे मागे घेतले जातात. आता या घटनेच्यामध्ये काय करायचं याच्यात अंतिम निर्णय अमितजी शाह आणि मोदी साहेब मिळून काय तो घेतील. परंतु तुम्हाला आठवत असेल मराठा आंदोलन असेल, बाकीचे आंदोलन असेल, मला आठवते सुनीताताई पण होत्या त्यावेळेला आमच्याबरोबरच दारूबंदीच्या विरोधात महिलांनी आंदोलनं केली होती. तर एका दिवसामध्ये 32,000 केसेस गोपीनाथ मुंडेंनी पाठी घेतले होते आणि त्या सगळ्या महिलांच्यावरचे गुन्हे पाठी घेतले होते. आणि त्यामुळे हे जे गुन्हे आहेत ते कोणी देशद्रोही किंवा समाजकंटकांनी जिथे केले नाही आहेत, तर त्यांची हिस्ट्री नाही तशी, तर साधारणपणे सरकार त्याच्यावर योग्य तो विचार करेल असं मला वाटतं. मेरा दूसरा सवाल ये है की जो अभियान चालू राहील. मधल्या काळामध्ये लोकशाही दिवस असतो सोमवारचा किंवा त्या तहसीलदार कार्यालयांच्यामध्ये आणि डिपार्टमेंटमध्ये त्याचा पाठपुरावा चालूच राहणार आहे. दुसरा एक विषय होता पानंद रस्त्याच्या संदर्भात. पानंद रस्ते खुले करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केले, चालू झाली योजना, पण आतापर्यंत एकूण किती पानंद रस्ते खुले केलेले जिल्ह्यातले म्हणा किंवा बरं, आकडेवारी मग तुमचा नंबर देऊन ठेवा, मी त्यांच्याशी बोलून एक्झॅक्ट आकडा घेते. ते सांगत होते, जाहीर करत होते, मी त्या क्षणी निर्णय घेतला, पण आहे त्यांच्याकडे, त्यांनी काढलेले आहे. सतत अग्रक्रमाचा विषय आहे हा की शेतकऱ्यांसाठी पानंद रस्ते हे उपलब्ध करून दिले पाहिजेत. आणि त्याच्यात उलट त्यांनी आज मी GR पाहिला की कुठले रस्ते त्याच्यासाठी त्याच्यात आलेल्या ज्या त्रुटी आहेत किंवा अडथळे आहेत ते कधी कसे दूर केले हे पण ते जनतेसमोर मांडत आहेत. तर माझी तुमच्यामार्फत या शेतकऱ्यांना विनंती राहील की त्यांनी त्या तहसीलदारांना संपर्क करावा. परंतु त्यांना जर का त्याचं सहकार्य मिळालं नाही तर त्यांनी आमच्याकडे अर्ज पाठवले किंवा आमचे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे अर्ज दिले तरी त्याच्यानुसार आपण स्पेसिफिक काम घेऊ. आणि तुमचे जे तिथले पत्रकार संघाचे अध्यक्ष असतील त्यांचा तुमचा नंबर द्या, त्याच्यावरती मी माहिती घेऊन तुम्हाला तासाभरात पाठवते की किती रस्त्यांचा मार्ग. मला काय वाटतं आहे की ज्यांना राम नावाची भीती वाटते ना ते लोक, कारण रामजी योजनेचं मी स्वतः प्रेझेंटेशन ऐकलं आमच्या सभागृहात बोलाची गोगवलेली, जो 200-300 आमदारांसमोर त्याचं इतकं सुंदर सादरीकरण. त्यांच्या सचिव जे आहेत रामजी योजनेच्या त्या स्वतः महाराष्ट्राच्या सुकन्या आहेत आणि त्यांना स्वतः त्यांनी मांडलं. तर त्याच्यात उलटं असं आहे की मजुरी वाढून मिळणारे, त्याचबरोबर गावाचा सहभाग त्याच्यामध्ये असणार आहेच योजनेत, जास्त दिवस काम दिलं जाणार आहे. तर लोकांना काय अडचणी वाटत आहेत ना विहिरीच्या संदर्भात काय, त्याची थोडी मला माहिती मिळाली तर बरं होईल. पण मी रामजी योजनेचं माझ्याकडे जे प्रेझेंटेशन आहे आणि जी माहिती आहे ती तुम्हाला पाठवून देते. आणि ती योजना अधिक व्यापक आहे आणि त्याच्यात उलट असं आहे की सगळ्यांना जॉब कार्ड ज्यांना मिळणार आहे, तर ज्यांच्याकडे 2 वर्ष जॉब कार्ड आहे त्या सगळ्यांना काम मिळणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये विहिरीच्या योजनेचा आपण एक्झॅक्टली स्पेसिफिक तुमचा त्या ग्रामस्थांचा अर्ज आला ना किंवा आम्हाला पाहिजे तर आपण त्याच्यामध्ये स्वतः मी लक्ष द्यायचं की कंत्राटदार आपल्याकडे फार भाऊभाजी आहे, त्यांना बिलं वगैरे मिळत नाही, थोडा अन्याय होतो त्यांच्यावर, मी मान्य करते. परंतु बऱ्याच ठिकाणी रोजगार हमी योजनेचे मजूर दाखवून त्याच्याऐवजी ते तुम्ही म्हणता तसं कंत्राटदारात जर का करत असतील तर मग ही कंत्राटदारांसाठी रोजगार हमी योजना नाही आहे. आणि त्याच्यामुळे मजुरांची जी त्रासदायक म्हणजे असं नाही आहे, मुळात मजूर कामावर आहेत का नाही आहेत हे बघणं सरकारचं कामच आहे ना. आणि जर का काम स्वच्छ असेल तर तिथे मजूर असतानाच काम करायला. पण मुळामध्ये काय माहिती ना, जो माणूस आहे स्वतः त्याला काम पाहिजे असेल तर त्याला जॉब कार्ड आज नाही तो दुसरीकडे जाऊन परत नाव नोंदवून घेऊ शकतो ना. त्यामुळे शेतकरी पूर्ण वेळ असला म्हणजे त्याला जॉब कार्ड मिळणार नाही असं नाही आहे. तो काही काळ शेतकरी म्हणून काम करून स्वतःही रोजगार हमीवर कामाला जाऊ शकतो ना. हे बा खूप अल्पभूधारक आहेत ना आपल्याकडे, की ज्यांच्याकडे कायम ते पिकं करणारे असतात असं नाही आहे. बरेचसे लोक शेतीला त्याच्या संदर्भामध्ये रोजगार हमीमधली मदत घेतात. त्यामुळे जे आपल्याला चुकीच्या गोष्टी दिसतील त्या लोकांनी लक्ष त्याचं वेधू शकतात. परंतु तो जॉबवरती जात असेल जर का कामावरती रोजगार हमीच्या तर त्याच्याकडे ते जॉब कार्ड असणं योग्यच आहे. आणि खूप एकल महिन्यांची संख्या आहे त्याच्यामध्ये. मधल्या काळात कोण मोलकरी म्हणून काम करते आणि रोजगार हमीला जाते तर काय त्याच्यावरती आपण बोलू शकतो. तशी नाव नसलेली कोडी कशी सोडवणार मी? त्याला जोडून प्रश्न आहे आज पवार साहेबांना नाव माहिती आहे नाही त्याचं कशा अडचणी आणतात आमदार महेश शिंदेनी काल स्टेटमेंट दिलंय की विरोधक शिल्लकच राहिलेले नाहीत. टीका कुणा आता काय माहिती का, विरोधक शिल्लक असो का नसो, तिथे समोर एवढ्या असंतोषाचा सागर उसळलेला असताना आज त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे विद्यार्थ्यांचा याचा शासनाने विचार करायला पाहिजे. विरोधक शिल्लक राहिलेत की नाही याच्यापेक्षा लोकांचा असंतोष आणि नाराजी प्रश्न सोडवण्यासाठी सुप्रशासन आहे हे मोदी साहेबांची भूमिका आहे. आणि त्यांनी कशाच्या संदर्भात म्हटलं मला माहीत नाही आहे. मी त्यांना फोन करून विचारेन काय झालं. त्यांची नोंद आहे का? मी तुम्हाला 3 GR बघायला पाठवते.
कामगार विभागाने इतकं महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहे, विशेषतः बांधकाम कामगारांच्या संदर्भात. त्यांना पहिल्यांदाच म्हणजे मी वाचते की त्यामध्ये म्हणजे आजारपणाची रजा, विमा या सगळ्याची तरतूद केलेली आहे गव्हर्नमेंटने. त्यांच्यासाठी फंड केला जाणार आहे आणि कामगार तुमचे आयुक्तांचं मी सगळीकडे पाहते, त्यांच्याकडे मग पदं रिकामी येतात, असं त्यांची काही ठिकाणी अडचण. आणि जी पदं आहेत त्या खुर्च्याच फक्त गरम होत आहेत, बाहेर पडतच नाही. मी आता कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही ज्या भाषेत बोलताय ना ते सोशल मीडियाला मी स्वतः दाखवून दिले 6 कामगार बालकामगार आहेत. मला कळतो मी पूर्ण वाचलेलं आहे की जिथे जीवितच धोका असतो तिथे बालकामगार नसावे. पण 16-17 वर्षाची मुलं जर काम करत असतील आणि स्वतः त्यांनी पाहिलं असेल, त्यांच्यासमोर कोण जातात, कारवाईच होत नाही. जे तुम्हाला वाटतं कुणाला घाबरतात की काय करून तुम्ही अयोग्य कुणाचा गोष्टी दबाव आहे? ते तुमच्यात लोकप्रतिनिधी असतील, आमचे कोणी लोक असतील, त्यांच्याकडे पाठवा, आम्ही प्रश्नाची तड घेऊ ना. त्यांचं असं म्हणणं की तुम्ही फिर्याद द्या, आम्ही कारवाई करतो. म्हणजे मी कंप्लेंट करायची, मी दाखवून देतो, मी पकडून आणायचं, मग तुम्ही कारवाई करणार. मग पगार कशाचा मिळतोय? प्रूफ आहेत माझ्याकडे. कायदे जे आहेत ते कायदे, त्या कायद्याची चौकट असते. आता PC 20 ॲक्टमध्ये आरोग्य विभागाला आधी तक्रारदार बनावं लागतं. आता पूर्वी विनयभंगाच्या केसमध्ये स्वतः मुलीची तक्रार लागायची, आता सुमोटो होतो, तिसरा माणूसही तक्रार करू शकतो. तसं तुम्ही त्याच्यामध्ये तो कायदा किंवा नियम बदलायसाठी मागायला मागणी करा ना तुम्ही. बाल समाज असं कल्याण प्रस्ताव संस्था कामगार करून कार्यालय तिकडे तुम्हाला ते काम सांगते करायचं आहे त्यांच्याकडे. ना, तर असं चिडून उपयोग नसतो. आपण त्याच्यावरती पाठपुरावा करून सोल्युशन काढण्याशिवाय कामगारांना न्याय कसा मिळणार? असं आहे ना, तुमची अशी अवस्था असेल तर कामगार स्वतः कशी हिंमत करतो. तर मला असं वाटतं की तुम्ही कामगार संघटनेतले आमचे काही लोक आहेत, ते तुम्हाला संपर्कही करून देतील, त्यांच्याबरोबर तुम्ही द्या. मॅडम मागच्या 10 वर्ष कर्मचाऱ्यांचे PF BF रोखून देत सांगताना पगार त्यांना 10,000 12,000 सांगतात आणि प्रत्यक्ष 6,000 रुपये देतात. आता पण 3-3 महिने त्यांचा पगार दिलेला नाही आणि काही असं चर्चा आहे की 2 महिन्याचा आता पगार देणार नाही, एकच महिन्याचा देणार आहे नाही. सिक्युरिटी येत्यामध्ये हाच विषय आहे. सगळे म्हणजे Legally आरोग्य असं 22,000 कर्मचारी मिळतात 9,000 पेमेंट. खासदार पण आहेत ना.